असा कोणतरी दीदी हाय बोल. आता बोल हाय. हॅलो नमस्कार, मी अश्विनी. अशीची दुनियामध्ये आपलं स्वागत आहे. फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? आशा करते स्वस्त आणि मस्त असाल. तर आज आहे सोमवार. आज मिळणार होता पप्पांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज, म्हणून आम्ही विचार केला चला सगळ्या चिल्लीपिल्लीला घेऊन जाऊया घराच्या बाहेर, कारण की खूप आवाज होतो घरात, तर त्यांना थोडं रेस्ट करायला मिळेल म्हणून आम्ही आलो होतो मीरा रोड गार्डनला. तर लग्नाआधी जेव्हा मी इथे यायची तेव्हा ह्या गार्डनला म्हणजे शिवार गार्डन असं नाव होतं आणि आता याचं नाव चेंज केलेलं आहे वर्धमान फॅन्टसी. तर चला बघूया आतमध्ये आणि काय काय चेंज झालेत की तसंच आहे ते गार्डन. मी एंट्री केलेली आहे आणि ही आहे कॅमेऱ्याच्या पाठी सिद्धी आणि ही आहे सुप्रदाई आणि ही आहे गोलू आणि हे आहे गार्डन. आणि हा आहे घोडा. इथे तिकीट काउंटर आहे आणि हे आहे आमचा तिकीट काउंटर. 4-5 पोरांचं नाही 5 ना तिकीट काउंटर. इमरान आलेली आहे पण तिचं काय लक्षच नाही आहे. हॅलो गाईस, आता आम्ही तिकीट काढलेले आहेत. तर हे आहे 2 रुपये तिकीट. इथे एंट्री फीज आहे 2 रुपये. खूपच जास्त आहे. काहीतरी एकटीच बसलेली आहे. यो यो करते ती यो. मी एंट्री केलेली आहे. आता आम्ही तिकीट देत आहोत. तिथे बघ काय चालू आहे, डान्स प्रॅक्टिस. हे रील्स वाले काय आहे नक्की. आणि इथे डान्स प्रॅक्टिस चालू आहे. तिला पकडून ठेवा आता. हाय शानू.
यूज करते जा जा झालं तू पण सोडू नका तर उडू चाललं मला तर झोपायला तसं वाटतं काय जे आपण नाही खाल्लं असेल ते दिसलं ते पाहिजे pyramid. What is this? Kutu Minar? काय आहे? अब ह्याची चिराग पण आहे. अल्लादीनचा चिराग तिथून दिसतो. ए घ्या उठा. पूर्ण गार्डन फिरून झालं होतं आणि आता आम्ही रिक्षा पकडून जाणार होतो घरी. आणि ते आम्ही भूक लागली होते म्हणून स्टॉलवर थांबलो होतो. पण इथे सगळ्याच वस्तू महाग होत्या. 150 रुपयाचं फक्त सँडविच होतं. आम्ही विचार केला चला बाहेर जाऊनच खाऊया. त्या दोघी छोटींना भूक लागली होती म्हणून आम्ही एक फ्रेंच फ्राईज आणि सँडविच घेतला आणि बाहेर येऊन मग मंचुरियनच्या गाडीवर आलो. कारण की खूप वर्षानंतर हे खाणार होतं. हे गोव्याला मिळत नाही आणि ही टेस्टसुद्धा मिळणार नाही. तर फटाफट आम्ही बनवायला लावलं चायनीज भेल मंचुरियन. एकदम स्पायसी आणि खाल्लं सगळ्यांनी. खूप भारी वाटलं आणि हे सगळं आम्ही खूप खरंच मिस करतो गोव्याला. हे सगळं तिथे मिळत नाही. मी इकडच्या सगळ्या प्रत्येक जे भैया असतात ना बनवणारे त्यांना सांगते आप लोग इसका फ्रँचायझी आप इसका स्टॉल गोवा में भी डालो. तर ती लोक बोलतात आम्हाला तेवढं परवडणार नाही आणि आम्ही इथेच खुश आहोत असं म्हणतात. मी खरंच खूप जण म्हणते की असं सगळं काहीतरी जे खायला मुंबईला मिळतं ते सगळं गोव्याला सुद्धा स्टार्ट झालं पाहिजे. कारण की तिकडे टेस्टच अशी मिळत नाही. पाणीपुरीची टेस्टसुद्धा वेगळी असते. तर इथे घेतले होते मी मंचुरियन. त्यानंतर आम्ही सोडा शॉपवर आलो होतो. हे मिंटचं जे एक मस्त वेगळं ड्रिंक होतं ते पिलं आणि बस असा होता आजचा दिवस. जर व्हिडिओ आवडला तर